नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 2 व अध्याय 3 या दोन्ही अध्यायांचा मराठी सारांश अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत. अध्याय 2. संदीपकाची गुरुभक्ती. श्री गणेशाय नमः. हरिनाम घेणारा एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करीत मार्गाने कुठेतरी जात होता. दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसवला. भस्म, व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला. त्याने नामधारकाच्या भाळीस व हस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले. नामधारकाला एकदम जाग आली. त्याने भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही. तो आश्चर्य करीत पुनश्च मार्गस्थ झाला. काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला, हे योगीश्वरा, या भक्तावर कृपा करण्याच्या स्वामी राया, आपण कोठून आलात? आपण कोण आहात? आपण कोठे राहता? योगी म्हणाला, माझे नाव सिद्ध. गाणकापूरचे नरसिंह सरस्वती हे माझे गुरु. नामधारक म्हणाला, मीही नित्य श्री गुरूंचे ध्यान करतो. मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का बरे? योगी म्हणाला, नामधारका, तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर, मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्मदेवाने कलियुगाला श्री गुरूंचा महिमा सविस्तर सांगितला. तोच मी तुला सांगतो, तो ऐक. सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभी कमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले. त्याला 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माणही केले. 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्नही केली. मग त्याने काळाचे 4 विभाग करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर धाडले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण देखील करून घेऊ लागले. द्वापार युगाने आपल्या स्वधर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले. ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन ते आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिश्न धरले होते. ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून म्हणाले, हे विधी, मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी व धर्माचरणी यांच्यापुढे माझा काय निभाव लागणार? ब्रह्मदेव म्हणाला, काळजी करू नकोस. तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही पापप्रवृत्त होतील. त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे लोक असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी, माता पिता, देव, ब्राह्मण, गुरु, गायी व तुलसी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी तुला आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महात्म्य विचारले. ब्रह्मदेव म्हणाला, गुरु हा शब्दच 4 मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. देव कोपले तर गुरु रक्षण करील, पण गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही. गुरुभक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते. भक्ती, वैराग्य, सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थांचे व्यवस्थित आकलन होते. गुरुच्या सेवेने कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्ती होतात. त्याविषयीची एक कथा सांगतो, ते तू ऐक. पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पहिल्या ऋषींचे शिष्य हे वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करवून घेत असत. एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीस जाणार आहे. तेथे मला कुष्ठरोग होईल. मी आंधळा व पांगळा होईल. मला 21 वर्ष सांभाळावे लागेल. हे खडतर सेवाव्रतच असेल. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करील ते सांगा मला. ते ऐकून संदीपकर नावाच्या शिष्याने, मी तुमची सेवा करीन. तुम्ही अनुमती दिली तर तुमचे सर्व पापभोग मी स्वतः भोगीन, असे सांगितले. वेदधर्मांना परमसंतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीस आले. तेथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्वस्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. अनंत हालापेष्टा सोसून संदीपक गुरुसेवेत हा तत्पर राहिला. संदीपकाची एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले. त्याला वरदान मागण्यास सांगितले, पण त्याने काहीच मागितले नाही.
मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद गुरूंकडे मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले. शिष्योत्तमा, तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील. तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल. वेदधर्मांनी शिष्याची परीक्षा घेण्यासाठीच कुरूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्यदेही झाले. लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले. सिद्ध मनाला नामधारका गुरु महात्मे लक्षात घेऊन त्यांची दृढ भावाने सेवाभक्ती करावी. गुरुभक्तांवर शंकर हे नेहमीच प्रसन्न होतात. हा होता अध्याय 2चा कथा सारांश. आता आपण अध्याय 3चा कथा सारांश जाणून घेऊयात. अध्याय 3 अंबरीषाची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्धयोग्याच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकास खूपच प्रसन्न वाटले. तो म्हणाला, हे मुने, तुम्ही माझ्या मनातील संशय घालविलात. तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिलात. आता स्वतःविषयी काही सांगा. मी आपला दास होऊ इच्छितो. सिद्धाने त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला, ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहता होते तेथेच मी वास करतो. गुरुस्मरण हाच माझा आहार आहे. मग सिद्धाने नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला व म्हणाला, या ग्रंथात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितले आहे. मी याचे नित्य पठण करतो. याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. ज्ञानप्राप्ती होते. सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते. या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने कार्यसिद्धी होते. निपुत्रिकाला पुत्र होतो. ग्रहपीडा, रोगपीडा, ब्रह्महत्या इत्यादी महापातके यांचे निवारण होते. बंधनातून मुक्ती मिळते. आयुष्य, आरोग्य व सद्बुद्धी लाभते. ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाला, हे मुने, तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे. श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा तुम्ही पूर्ण करा. त्याने नामधारकाला आपल्या समवेत भीमा अमरजा संगमावर नेले. ते दोघे एका अश्वत्थाखाली बसले. सिद्धयोगी नामधारकच म्हणाला, वत्सा, श्री गुरूंचे दास्य कसे करावे हे तुला माहीत नव्हते. म्हणूनच तुला चिंता व कष्ट भोगावे लागेल. नामधारक म्हणाला, मला श्री गुरूंची ओळख पटवून द्या. सिद्धाला त्याची दया आली. तो म्हणाला, वत्सा, ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात. ते भोगताना गुरुला दूषणे देतात. संशय टाकून दे. श्री गुरु म्हणजे कृपेचाच सागर. तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही. त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो. तू निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती कर. सर्व भावे गुरुचरणांना शरण जा. नामधारकाने हात जोडले व म्हणाला, स्वामी, आपण धन्य आहात. आपण माझा संशय घालविलात. आता श्री गुरूंचे चरित्र ऐकवा मला. सिद्ध म्हणाला, वत्सा, अंतकरणात गुरुविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही. या ग्रंथाच्या श्रवणाने तुला 4 पुरुषार्थ साध्य होतील असा माझा तुला आशीर्वाद आहे. कलियुगात तिन्ही देव एकाच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले आहेत. ते श्रीगुरु होत. आदिवस्तू, ब्रह्मा, निर्गुण व निराकार आहेत. प्रपंचामध्ये 3 गुणांना अनुसरून त्यांच्या 3ही मूर्ती झाल्या, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा रजोगुणाने सृष्टी निर्मिती करतो आणि विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतो. तर रुद्र तमोगुणामुळे संहाराचे कार्य करतो. ते तिघे कार्य स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत. सृष्टीचक्र अव्याहात चालविणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे तिला ते सहाय्य करतात. हे तिन्ही देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात. भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने 10 अवतार घेतले. ती कथा अशी आहे. एकादशीचे व्रत करणारा अंबरीष ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करायचा. त्याची निष्ठा सर्वश्रुत होती. एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात. त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते. एके दिवशी दुर्वासांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दामच त्याच्या घरी आले. त्या दिवशी द्वादशी तिथी घटका कामाचीच होती. पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्नग्रहण करणे क्रमप्राप्त होते. अंबरीषाने दुर्वासांचे स्वागत केले. जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान, देवता जनार्दी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास सांगितले. अंबरीषाने त्यांना आपली अडचण सांगून लवकरच येण्याची विनंती केली, पण ते काही आलेच नाहीत.
शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्याने नुसते तीर्थ घेऊन पारायण केले. दूर्वांसाठी भोजन तयार करून तो त्यांची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्यांचे आगमन झाले. अंबरीषाकडे रागाने पाहून ते म्हणाले, दुरात्मा, अतिथीला न घेता भोजन केलेस. या माझ्या अपमानाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावे लागतील. ती शापवाणी ऐकून अंबरीषाला रडू आले. आपल्या भक्तीची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तेथे प्रकट झाले. ती दुर्वासना म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलेला असला तरी त्याचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. त्याचा शाप मी भोगीन. दुर्वास महाज्ञानी होते. पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो. हे लक्षात घेऊन ते म्हणाले, हे प्रभू, परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी विविध योनीत असे एकूण 10 अवतार घे. त्यानंतर विष्णूने मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण व बुद्ध असे क्रमाने 9 अवतार घेतले. पुढे कल्फी नावाने 10वा अवतार होणार आहे. आता मी तुला दत्त अवताराची कथा सांगतो, ती तू ऐक. हा होता 3ऱ्या अध्यायाचा सारांश.